हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. 29 मध्ये म्हटलंय, इतर कितीतरी साधक अपान वायूमध्ये म्हणजे प्राणवायूचं म्हणजे प्राणायाम क्रियेला हवन करतात आणि प्राणवायूला अपानवायूमध्ये आणि कितीतरी नियमित आहार अल्प आहार घेणारे प्राणायाम परायण पुरुष प्राण व अपान यांची गती रोखून प्राणाचं प्राणामध्येही हवन करतात. हे सर्व साधक यज्ञांद्वारे पापांचा नाश करणाऱ्या यज्ञांचं ज्ञान असणारे असतात. आता पुण्यात्म्यांनो, ह्या गीता अध्याय नंबर 4 श्लोक 25 पासून 30 पर्यंत आपण वाचलं. याच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की कोणी कुठली साधना करतो, कोणी कुठली साधना करतो आणि सर्व साधक आपापल्या साधनेला पापनाशक समजतात. जर त्यांना असं वाटलं की ही साधना योग्य नाहीये तर ते ती साधना का करतील? तर आता अध्याय नंबर 4च्या श्लोक 31 मध्ये म्हटलंय, जे साधना करतच नाहीत, भक्तीही करत नाहीत, त्यांना ना इथे सुख ना परलोकात सुख. आता अध्याय 4च्या श्लोक 32 मध्ये सांगितलंय की ज्या साधनांचं वर्णन यज्ञाचं 25 पासून 30 पर्यंत केलं आहे, या प्रकारची अनेक प्रकारची विस्तारपूर्वक यज्ञांची माहिती म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून विस्ताराने सांगितली आहे. ब्रह्मणमुखे. आता इथे अनुवादकांनी 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गडबड केली आहे अज्ञानामुळे. त्यांनी ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिला ब्रह्मची वाणी. खरं तर लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, म्हणजे जी वेदांपेक्षा वेगळी आहे. कारण श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान वेदांचंच ज्ञान आहे आणि यात 2 प्रकारचं ज्ञान आहे. एक तर ह्या ब्रह्म क्षरपुरुषाचं स्वतःचं मत आहे आणि दुसरं वेदांचं ज्ञान आहे. जे वेदज्ञान आहे ते वेदांशी तुलना केलेलं आहे ते बरोबर आहे आणि जे युद्ध करायला लावण्यासाठी त्याने काही अटकळबाजी करून सांगितलं की हे माझं मत आहे, अशी साधना जी मध्ये मध्येच सांगितली आहे, तर ते मत यांचं पण मत कनिष्ठ आहे. कारण तो स्वतःच म्हणतो की हे तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडून समजून घे. याला पूर्ण ज्ञान नाहीये अध्यात्माचं. गीता ज्ञानदात्यालाही पूर्ण ज्ञान नाहीये हेच सिद्ध होतं. आता पहा 4थ्या अध्यायात 31 आणि 32 श्लोक. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय आपण 30व्या श्लोकापर्यंत वाचलंय. 31 मध्ये फक्त एवढंच म्हटलंय की हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञातील उरलेल्या अमृताचं सेवन करणारे योगीजन म्हणजे शास्त्रानुकूल साधना करणारे ते सनातन. सनातनम ब्रह्म यान्ति. गीता ज्ञान देणाऱ्यापेक्षाही कोणीतरी वेगळं आहे ते सनातन ब्रह्म. अविनाशी परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषांसाठी, त्यांच्यासाठी तर हा मनुष्यलोकही सुखदायक नाहीये, तर मग परलोक कसा बरं सुखदायक असेल? आता 32 मध्ये 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात त्यांनी इथं गडबड केली आहे. एवं बहुविधः यज्ञाः विततः ब्रह्मणमुखे. त्यांनी या ब्रह्मणमुखेचा अर्थ इथं चुकीचा लिहिलाय आणि अशा प्रकारे इतरही अनेक प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची जाणकारी, ब्रह्मणमुखेचा अर्थ लिहिला वेदाची वाणी, हे चुकीचं लिहिलंय. इथे विचलित झाले ते. आता इथे हे पहा, ब्रह्मणेचा अर्थ आपण पाहूया त्यांनी सांगितलेला 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात. पहा पुण्यात्म्यांनो, हे पहा, हा अध्याय नंबर
17वा अध्याय, अध्याय नंबर 17 आणि 23व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीता आहे. ओम तत् सत् इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. वा वा. आता इथे ओम ओम तत् तत् सत् सत् इति म्हणजे असे, त्रिविध 3 प्रकारचे, ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचे नाव म्हटलं आहे. ब्रह्मण हा म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजेच परम अक्षर ब्रह्म, पूर्ण परमात्मा, सच्चिदानंद घनब्रह्म. आता पुन्हा येऊया 4थ्या अध्यायाकडे. 32व्या श्लोकात 4थ्या अध्यायाचा हा 32वा श्लोक. आता आपण याचा अनुवाद इथे ठेवूया. अशा प्रकारे अनेक प्रकारचे यज्ञ सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून, पहा सरळ अर्थ निघाला, विस्तारपूर्वक सांगितलंय. हे म्हणतात वेदाच्या वाणीत, पण वेदाचं ज्ञान हा गीता ज्ञानदाता तर देतच आहे. विस्तारपूर्वक सांगितलंय. त्या सर्वांना तू कर्म जाण. वावा, म्हणजे काम करता करता चालता फिरता सिद्ध होणार आहे. अशा प्रकारे तत्वाने जाणून, वावा, त्यांचं अनुष्ठान करून तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होशील. आणि 33 मध्ये हे म्हटलंय की श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञः परंतम सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. याचा अर्थ असा आहे की अज्ञानता वशबिना अंधाधुंद, तसंच द्रव्याचं ज्ञान करण्यापेक्षा आधी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, तो समज. हे पहा 33व्या श्लोकात, हे परमोत्तम अर्जुन, द्रव्याचं ज्ञान करण्यापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्ञानयज्ञ म्हणजे तत्वज्ञान, जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून सांगितले ते समज. या प्रकारे संपूर्ण कर्म ज्ञानामध्ये समाप्त होतं. आता 34 मध्ये म्हटलंय त्या ज्ञानाला, कुठलं ज्ञान? जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून विस्तारपूर्वक सांगितले ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात. आता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात त्या तत्वज्ञानाची माहिती, 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीता ज्ञान देणारा म्हणतो त्या ज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून सांगितलं गेलंय, तू तत्वदर्शी ज्ञानींकडे जाऊन समजून घे. त्यांना भलाभला आदराने दंडवत घालून, त्यांची सेवा करून आणि कपट सोडून सरळपणे प्रश्न विचारल्यास ते परमात्मतत्वाला योग्यपणे जाणणारे ज्ञानी महात्मा तत्वदर्शी तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता पुण्यात्म्यांनो, आपला पवित्र सद्ग्रंथ श्रीमद भगवद्गीता किती निर्णायक ज्ञान देतोय हा. आणि हे अज्ञानी आचार्य, गुरु, मंडळेश्वर, हे ब्राह्मण आजपर्यंत या सद्ग्रंथांना ना स्वतः समजू शकले ना आपल्याला समजावू शकले. दंतकथा, लोकवेद सांगत राहिले आम्हाला. कबीर परमेश्वरजी सांगतात, आपल्याला समजावू इच्छितात की पीछे लग गया जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. लोकवेद दंतकथांमध्ये आपण आधी ऐकलं की ब्रह्मा, विष्णू, महेश अजरामर आहेत. त्यांचे कोणी माता पिता नाहीत. सर्वेश्वर, महेश्वर. ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय मंत्रांचा जप करा. नाही, गीतेमध्ये फक्त सांगितलंय की ब्रह्म म्हणतात माझी साधना करायची असेल तर केवळ ओम, नथिंग एल्स. ओम इति एकाक्षरम, ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण माम अनुस्मरण य पर्याती त्यजन देहम सयाती परमाम गतीम. आणि सच्चिदानंद घनब्रह्म परमक्षर ब्रह्मची साधना करायची असेल तर 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हटलंय की ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्मची साधना करायची असेल तर तत्वदर्शी संत सांगतात की त्यासाठी हा कोडवर्ड आहे ओम. हा ब्रह्मचा जप आहे. आणि तत् तर अक्षर पुरुषाचा, जसं सृष्टी रचनेत आधी सांगितलं होतं की अचिंतच्या वचनातून अक्षर पुरुषाची उत्पत्ती झाली होती. आणि स्वतः हे परमाक्षर ब्रह्म, ओव्हरऑल कंट्रोलर, सर्वांचा स्वामी कबीर देव आहेत. त्यांचा हा सत मंत्र आहे. हे 3 मंत्र आहेत. ओम तत् सत. ओम ब्रह्म क्षर पुरुषाचा, क्षर ब्रह्मचा, आणि हा अक्षर पुरुषाचा आहे, सांकेतिक आहे. आणि सत हा परमक्षर पुरुषाचा सच्चिदानंद घन ब्रह्माचा मंत्र आहे जप करण्याचा. ह्या तिन्हींची एकत्र साधना करायची असते.
आणि त्यामुळे त्या परमपिता परमात्म्याची प्राप्ती होते, परमक्षर ब्रह्मची. हे तत् आणि सत सांकेतिक शब्द आहेत. हे दास सांगू शकतो. या पृथ्वीवर कोणाकडेही हा मंत्र नाहीये. आणि ह्या दासाकडून मंत्र प्राप्त करून जर कोणी स्वतःला स्वयंभू गुरु म्हणवत असेल तर तो आपला शत्रू आहे. तो नकली डुप्लिकेट लायसेन्स किंवा पासपोर्ट बनवत आहे. तुम्हीही अपराधी आणि तुम्हालाही दोषी बनवत आहे. आता तो सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून वा आजपासून 600 वर्षांपूर्वी लिहिलं होतं ते दाखवतो कबीर सागरमध्ये. ही पहा त्या सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी. हा कबीर सागर आहे. हा पहा किती जाडजूड, किती यात विस्ताराने लिहिलं आहे. आणि हा कबीर सागर आहे. याचे 11 भाग आहेत. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलाय. कबीर सागर, ज्ञानसागर. कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. हा कबीरपंथीयांनी ठीक केलेला आहे. इथे मुद्रक व प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता यात दाखवतो तुम्हाला. आता पहा पृष्ठ नंबर. हा आहे ज्ञानबोध, कबीर सागरमधील ज्ञानबोध. 20 पृष्ठावर ज्ञानबोध आणि इथे आहे बोधसागर. ज्ञानबोधात बोधसागर. हे 21व्या पानावर आहे. परमात्मा कबीर साहेबांनी आपला प्रिय आत्मा धर्मदासाला सांगितलं, धर्मदास ये जग बोराना, कोई न जाण पद निर्वाण. निर्वाण पद म्हणजे मोक्ष मार्ग. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाण. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. हे नाम चुकून लिहिले इथे, मिसप्रिंट आहे. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसाओ. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. तिन्ही देवता ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म कसा झाला ते सांगतो. कुछ संक्षेप कहूँ गहुराई, सब संशय तुमरे मिट जाई. भरम गए जग वेद पुराणा, आदि राम का भेद न जाना. हे राम आहे. राम राम सब जगत बखाणे, आदि राम कोई बिरला जाणे. हे कबीरपंथी सुद्धा विचलित होते. त्यांनी नाही जाणलं परमात्म्याला. इथे काही वेगळंच छापलंय. आपल्या मतीनुसार थोडी गडबड केली आहे. त्यासाठी गरीबदास साहेबजींना परमात्म्याचं ज्ञान देऊन हे सुधारून घेतलं आहे. इथे स्पष्ट आहे की राम राम सगळं जग म्हणत आहे. आदिराम म्हणजे सनातन परमात्मा सच्चिदानंद ब्रह्म, सच्चिदानंद घनब्रह्मला म्हणतायत. कोणी बिरला जाणतो. राम राम सब जगत बखाने, आदि राम कोई बिरला जाने. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम न पाई. काय म्हणतायत की मी सांगतोय. ब्रह्मा विष्णू महेशांचे माता पिता जे बुद्धिमान आहेत ते प्रमाण बघून समजून घेतील. जे मूर्ख आहेत ते मान्य करणार नाहीत. त्यांना सवयच असते वृथा वाद करायची. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. काम देव धर्मराय सताए, देवी को तुरंत धर खाई. पेट से देवी करी पुकारा, हे साहेब मेरा करो उभारा. पेट से देवी करी पुकारी, साहेब मोहे करो उभारी. टेर सुनी सतगुरता आए, अष्टंगी के बंद छुड़वाए. इथे खरं म्हणजे टेर सुनी तहा हम आये असं पाहिजे. परमात्मा म्हणतायत अष्टंगी को बंद छुड़ाए. आता 22व्या पानावर ज्ञानबोध कबीर सागर. धर्मराय को हिकमत कीना, नखरेखा से भग कर लीना. आता सांगतायत की त्या कालाने दुर्गादेवीला प्रजनन इंद्रिय स्वतःच दिली.
धर्मराय करे भोग विलासा, माया को रही तब आशा. म्हणजे दुर्गा गर्भवती झाली. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णू शिव नाम धराए. होय होय. 3 पुत्र अष्टंगी. दुर्गाने जन्म दिला शिवला कालच्या संयोगाने, और ब्रह्मा विष्णु और शिव नाम धराए. 3 देव विस्तार चलावे, इनमें ये जग धोखा खावे. पुरुष गम कैसे के पावे, काल निरंजन जग भरमावे. 3 लोक अपने सुत दीन्या, सोन निरंजन बासालिन्या. आपल्या 3 पुत्रांना 3 लोकांचं राज्य दिलं, पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गाचं, आणि स्वतः मात्र वरती शून्यमध्ये जाऊन बसले. शून्य म्हणजे वरती, जिथे दुसरं काहीही नाही, व्हॅक्युम प्लेसमध्ये, जिथे याने 3 रूप बनवून आपली 3 स्थानं बनवली आहेत. 3 देव सो उनको ध्यावे, निरंजन का वह पार न पावे. ब्रह्मा विष्णू महेश यांना आपल्या पित्याची पण प्राप्ती होऊ शकली नाहीये, त्या देवाला त्यांनी निराकार म्हटलं आहे. ये अलख निरंजन बड़बट पारा, 3 लोक जीव करे आहारा. ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाए पुन धूर उड़ाए. तिनके सुत हैं तीनों देवा, आंदर जीव करत हैं सेवा. आता परमात्मा काय सांगत आहेत की ह्या दुर्गा आणि काल यांचे 3 पुत्र आहेत, रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिव. आणि आंधळे जीव यांचीच पूजा करतात. आंधळे म्हणजे ज्ञानहीन प्राणी, आणि यांनाच सर्वेश्वर मानून त्यांचीच पूजा करतात. आता पहा, तिनके सुत हैं तीनों देवा, आंधर जीव करत हैं सेवा. सेवा म्हणजे पूजा. हे अंध, ज्ञानहीन, तत्वज्ञानहीन प्राणी हे कालच्या 3 पुत्रांची पूजा करतात. अकाल पुरुष काहू नहीं चीन्या, काल पाए सभी गैलिन्या. ऐसा तीनों देव और असुर अवतारा, ताको भजे सकल संसारा. म्हणतायत ह्या 3 देवांना, ब्रह्मा विष्णू महेश आणि असुर आणि अवतारा, आणि यांच्याच अवतारांना ताको भजे सकल संसारा. तीनों गुण का यह विस्तारा, धर्मदास में कहो पुकारा. आता परमेश्वर कबीर म्हणतायत, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार. कह कबीर निज नाम बिना, कैसे उतरो पार. आता परमात्म्याने म्हटले की 3 गुण का ये विस्तारा, रजगुण ब्रह्मा, तत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिव. गुण तीनों की भक्ति में भूल पड़ो संसार. कह कबीर निज नाम बिन, कैसे उतरे पार. निज राम बिन, निज राम, राम म्हणा. हे पुण्यात्म्यांनो, आता हे स्पष्ट करावं लागेल की रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शंकर आहेत. आणि आता गीतेचं थोडं रहस्य तुम्हाला सांगतो. गीतेमध्येही हाच पुरावा दिलाय या तिघांच्या रचनेबद्दल, जन्माबद्दल. हे पहा, मार्कंडेय पुराणात हे 3 गुण काय आहेत ते सांगितलंय. हे आहे मार्कंडेय पुराण, गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलंय. गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केले. याच्या पान क्रमांक 123 वर तुम्हाला दाखवतो. हे पृष्ठ 123, आणि इथे पहा, मार्कंडेयजी बोले. मार्कंडेय सांगत आहेत. आपण इकडे येऊयात. अशा प्रकारे स्वयंभू परमात्म्याच्या 3 अवस्था असतात. रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सत्वगुण प्रधान विश्वपालक विष्णू आहे. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. वा वा, किती स्पष्ट आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली. अजून सुस्पष्ट करूयात, कारण जोपर्यंत हे मनावर ठसत नाही की रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिवजी, तोपर्यंत हे ज्ञान होणार नाही की गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे. कह कबीर निज नाम बिना, कैसे उतरो पार. हे श्रीमद देवी भागवत हिंदी टीका सहित, यात संस्कृतही आहे, प्रथम भाग आहे. आणि हे कुठून प्रकाशित केलंय? अथ देवी भागवतम सभाष्टिकम समाहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4 यांनी प्रकाशित केलंय. आता जाऊयात याच्या 3ऱ्या स्कंदाकडे. अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीका युक्ते 3 स्कंध प्रारंभते.
आता 3रा स्कंद प्रारंभ होतोय. यात पान क्रमांक 11वर आहे. हे आहे 11वं पान आणि भाषा टीकायुक्त तृतीय स्कंद अध्याय 5वा आणि मंत्र नंबर 8 आहे. हा 7वा श्लोक संपला आणि 8वा प्रारंभ झाला. भगवान शंकर आपली माता दुर्गा हिला म्हणतायत, हे माते, जर माझ्यावर नेहमी आपली कृपा आहे तर मला तमोगुण प्रधान का केलं आणि ब्रह्माला रजोगुणयुक्त आणि विष्णूला सत्वगुणयुक्त का केलं. आता इथे पहा, हे संस्कृत आहे. आपण हिंदी वाचलं, हे संस्कृत आहे. 7वा श्लोक संपला आणि 8वा सुरू झाला. यदि दयाद्रमना न सदा अंबिके कथम अहम विहितश्च. अहम म्हणजे मी, मला कशा प्रकारे बनवलं. तमोगुणयुक्त, तमोगुण. आणि कमलज म्हणजे कमळापासून जन्मलेल्या ब्रह्माला रजोगुण संभव, रजोगुणी का बनवलं. सुविहित किमू सत्वगुणोहरी आणि विष्णूजीला आपण सत्वगुणयुक्त का बनवलं. आता श्रीमद देवी भागवतातून हे स्पष्ट झालं आहे आणि श्री शिवपुराणातूनही स्पष्ट झालं की प्रकृती प्रधान दुर्गेलाच म्हणतात आणि तिन्ही गुण रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमगुण शिवजी. तर आता आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये दाखवतो की प्रकृती दुर्गा आणि हे कालरूपी ब्रह्म जे गीता सांगत आहेत कृष्णाच्या शरीरात प्रवेश करून, ह्या दोघांच्या संयोगाने ह्या 3 गुणांची रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमगुण शिवजी यांची उत्पत्ती झाली. पहा, श्रीमद भगवद्गीता दाखवतायत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला दाखवतो या 14व्या अध्यायात. हे पहा, अध्याय 14चा श्लोक 3, 4, 5 आधी 3. हे अर्जुन, माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती दुर्गा, सभी प्राणी भूतो म्हणजे सर्व प्राण्यांची योनी म्हणजे गर्भस्थान आहे मी. ह्या योनीमध्ये चेतन समुदायरूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड चेतनाच्या तत् म्हणजे त्याच्या संयोगाने सर्व प्राण्यांची उत्पत्ती होती. भूतोंची म्हणजे प्राण्यांची. 4थ्यामध्ये, हे अर्जुन, नाना प्रकारच्या सर्व योनींमध्ये म्हणजे शरीरांमध्ये जितक्या मूर्ती म्हणजे शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, प्रकृती वावा, प्रकृती त्यांचे गर्भधारण करणारी माता आहे. त्या सर्वांची दुर्गा तर त्यांची माता आहे. मी बीज स्थापन करणारा पिता आहे. पुढे पहा 5व्यामध्ये, हे अर्जुन, सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मा आणि तमोगुण शंकर हे प्रकृतीपासून उत्पन्न, दुर्गेपासून उत्पन्न झालेले 3 गुण म्हणजे तिन्ही देवता वावा अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. म्हणजे कर्माप्रमाणे हे तिघे सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मा आणि तमोगुण शंकर हे दुर्गेपासून जन्म झाले आहेत. त्यांचा जन्म झालाय. कर्मानुसार शरीरात म्हणजे कर्मदंडच्या आधारावर आपल्याला इथं ठेवतात. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असत, माझं सांगणं ते सांगतायत. दुनिया अजब दीवानी, मेरी कही एक ना मानी. काय म्हणतायत परमात्मा? निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहां पर तनिक ना न्याय विचार. कबीर परमेश्वर पूर्ण ब्रह्म परमपूज्य कबीर परमेश्वर जी 600 वर्षांपूर्वी सांगून गेले, हे काल तुझा नाश हो, तू कसा जुलूम करतोयस. या ज्योती निरंजनला म्हणतात की या 3 लोकात थोडा सुद्धा न्याय नाहीये. तू सर्वांना भ्रमित केलं आहेस, सर्वांना कपटाच्या आधारे रोखून ठेवलं आहेस आणि या खोट्या गुरूंद्वारे खोटं ज्ञान तू जनतेच्या मनात भरवून दिलंस आणि ही भोळी जनता या खोटारड्यांनाच खरं मानते आणि माझं ऐकत नाहीये.
निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार। वैश्या ओढ़े मुल मुल खासा, गल मोतियों के आर। वैश्या ओढ़े मुल मुल खासा, गल मोतियों के हार। पति भरता को मिले न खादी, ये सूखा निरस आहार। निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार। पाखंडियों की पूजा जग में, संत को कहें लबाड़े। पाखंडी की पूजा जग में, संत को कहें लबाड़े। अज्ञानी को परम विवेकी, और ज्ञानी को मूढ़ गंवार। निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार। कह कबीर सुनो भई साधो, या सब उल्टा व्यवहार। कहें कबीर सुनो भई साधो, या सब उल्टा व्यवहार। सच्चे को तो ये झूठा बतावें, इन झूठों का एतबार। निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार। कह कबीर सुनो भई साधो, या सब उल्टा व्यवहार। कहें कबीर सुनो भई साधो, या सब उल्टा व्यवहार। सच्चे को तो ये झूठा बतावें, और इन झूठों का एतबार। निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार। बोलो सतगुरुदेव की जय। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? राजेश मदनलाल भावसार. आपण कुठून आलात? मी जिल्हा धुळे शांतीनगर येथून आलो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 2012 डिसेंबर 2012 संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? यापूर्वी आम्ही सर्व देवी देवतांची साधना करत होतो. त्यापैकी मला लहानपणापासूनच अमर होण्याची इच्छा होती आणि त्यासाठी मी हिमालयात 7-8 वर्ष गेलो आणि त्या ठिकाणी अनेक सिद्धी साधना मी केल्या. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्हाला अमरत्व प्राप्त करायचं होतं आणि त्यासाठी तुम्ही हिमालयात तपाला गेलेत, तर या तपश्चर्येतून तुम्हाला काय सिद्धी प्राप्त झाल्यात? आज मी आपल्याला हे दाखवत आहेत. हा जो पदार्थ तुम्ही बघत आहात, हा पाण्यासारखा आणि हजारो विजेंच्या चमकसारखा असलेला हा जो पदार्थ तुम्ही बघत आहात, याला शास्त्रामध्ये पारा म्हणतात, इंग्लिशमध्ये मर्क्युरी म्हणतात आणि आध्यात्मिक जगतामध्ये याला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. याला जिवंत धातूसुद्धा म्हणतात. जसं तुम्ही सांगत आहात की याला जिवंत धातू म्हणतात, तर या जिवंत धातूपासून काय उपलब्धी आहेत? हे पहा, हा जो पदार्थ तुम्ही बघत आहात अत्यंत चमकदार आणि जर खाली हा पडला तर आपण ह्याला हाताने उचलू शकत नाही, अशा पद्धतीचा हा जो पदार्थ आहे. याला आध्यात्मिक जगतामध्ये याला शास्त्रामध्ये सांगितलं आहे, सुते गुणानाम शतकोटी वज्रे चाभरे सहस्रम कणकै शतकैम तीक्ष्णे चतुष्पष्टी खौ तदर्घम. याचा अर्थ की तांब्यामध्ये 32 गुण आहेत
आणि लोखंडामध्ये 40 गुण आहे आणि चांदीमध्ये 80 गुण आहे आणि सुवर्णामध्ये 100 गुण आहे. हिरा आणि अभ्रकमध्ये 1000 गुण आहे आणि पाऱ्यामध्ये शतकोटी गुण आहेत. पाऱ्यामध्ये शतकोटी गुण तुम्ही सांगत आहात, ते ह्या शतकोटी गुणांचा आध्यात्मिक काही लाभ आहे का? हे जे तुम्हाला आता जो पारा दाखवला तर त्याविषयी जी तुम्ही माहिती ऐकली तर हा जे त्या पाऱ्यापासूनच निर्मित झालेलं हे शिवलिंग आहे. आणि यासाठी पुराणामध्ये ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, रसरत्न समुच्चय आदी ग्रंथांमध्ये याचं वर्णन आहे की मृदुहा कोटिगुणम फलप्राप्तेत स्वर्णलिंगा, स्वर्णात कोटिगुणम फलप्राप्तेत बाणलिंगा, बाणात कोटिगुणम फलप्राप्तेत नर्मदेश्वरलिंगा आणि नर्मदेशात कोटिगुणम फलप्राप्तेत पारदेश्वरलिंगा. यापुढे सांगितलं आहे की रसात परतरम लिंग न भूतो न भविष्यती. म्हणजे याचा थोडक्यात या श्लोकाचा अर्थ तुम्हाला सांगतो की माती किंवा दगडापासून जे शिवलिंग बनलेलं असतं त्यापेक्षा करोडो गुणा पुण्य फळप्राप्ती सोन्याच्या शिवलिंगाच्या पूजनाने प्राप्त होते आणि त्याहीपेक्षा करोडो गुणा पुण्य फळप्राप्ती जे स्फटिक लिंग असतं त्याच्या पूजनाने प्राप्ती होते आणि त्याहीपेक्षा करोडो गुणा पुण्य फळप्राप्ती जे निसर्गता पृथ्वीवर जी उल्का पडलेली असते, परग्रहावरून जी उल्का येते तर त्यापासून जे लिंग तयार होतं त्याला बाणलिंग म्हणतात, त्याच्यापासून प्राप्त होती. आणि त्याहीपेक्षा करोडो गुणा पुण्य फळप्राप्ती जे नर्मदा नदीमध्ये निसर्गता तयार झालेलं शिवलिंग असतं नर्मदेश्वर त्याच्यापासून प्राप्त होती. आणि त्याहीपेक्षा करोड गुणा पुण्य फळप्राप्ती पाऱ्यापासून निर्मित जे पारत शिवलिंग आहे त्यापासून प्राप्त होती. कारण पारा हा आध्यात्मिक जगतानुसार भगवान शिवाचं साक्षात वीर्य आहे. शंभू बीज नावाने याला संबोधन केले जाते आणि पृथ्वीच्या पाठीवरील हा एकमेव जिवंत धातू म्हणून सुद्धा गणला जातो. हे जे तुम्ही पाऱ्याचं शिवलिंग बघत आहात यामध्येच एक अशा प्रकारचं शिवलिंग बनतं की ज्याच्यामध्ये तुम्ही याला सुवर्ण जर याच्यावर स्पर्श केला तर सुवर्ण यामध्ये चाललं जाईल आणि तुम्ही यावर कितीही सोनं ठेवू शकता. जसं सुवर्णाची अंगठी ठेवा किंवा इतर तुम्ही काही ठेवा. सुवर्णाच्या अंगठीमध्ये जर काही एखादा नग जडलेला असेल तर तो नग बाहेर फेकून देईल आणि सुवर्ण याच्यात चालले जाईल. आणि याची विशेषता ही आहे की याचं वजन वाढत नाही, वजन याचं एवढंच राहतं. हा एक अशा प्रकारचं याला भुका पारसमणीसुद्धा म्हणतात. भ्रुभुक्षित पारस यानी भुका पारसमणीसुद्धा याला म्हणतात. आणि शास्त्रामध्ये सांगितलं आहे लिंगकोटी सहस्रस्य यत्फलम सम्यगर्जनात तत्फलम कोटिगुणितम रसलिंगार्चनात भवेत ब्रह्मात्या शतानीच गोहत्या सहस्राणीच तत्क्षणद्विलयांती रसलिंगस्य समर्पयेत. म्हणजे यापेक्षा महान शिवलिंग, करोडो शिवलिंगांची पूजा करण्याच्या अपेक्षा जर पाऱ्याच्या शिवलिंगाचं जर पूजन केलं तर पृथ्वीवरील काय त्रैलोक्यात जेवढे शिवलिंग आहेत त्यापासून जे पुण्यफळ प्राप्त होईल ते केवळ या पाऱ्याच्या शिवलिंगाच्या पूजनानेच प्राप्त होऊन जातं. आणि ज्यांनी काय प्राप्ती केली या विषयाचा मी सतत माझा शोध चालू राहिला. पण मी इतर ते करत असताना याचा सतत शोध घेत असताना इतर अनेक गोष्टी मी शिकलो. त्यापैकी हे एक आपण जे समोर जे बघत आहात हे श्रीयंत्र म्हणतात याला, की आज संपूर्ण धर्मगुरू या श्रीयंत्रावर आपली सगळी बुद्धी जमवून घेता आणि लोकांना एकत्र करून याविषयीचं जे धनप्राप्ती होईल याविषयीची जी लालच दाखवतात तर ते एक चुकीचं आहे असं मला दिसलं यामध्ये. कारण शोध घेत असताना मी अनेक साधना करत असताना मला हे दिसलं की यामध्ये लक्ष्मी प्राप्तीची अशी कुठल्या पद्धतीची साधना नाही आहे. कारण याच्यामध्ये एक गोपनीय सूत्र लपवलेलं आहे की पाऱ्यापासून हिरण्यवर्ण हरणी जात वेदो त्वाम लक्ष्मी आवा, की त्या लक्ष्मीला कशा पद्धतीने आबद्ध करायचं आहे. तर त्यामध्ये एक सूत्र दिलेलं आहे की पाऱ्यापासून रासायनिक क्रिया करून सुवर्ण कसं बनवायचं आणि लक्ष्मीला कसं आबद्ध करायचं हे त्याच्यात समजवलेलं आहे. त्याच्यामध्ये दिवा लावून आणि तुपाचा दिवा जाळून अशा पद्धतीने लक्ष्मीची पूजा करायची, अगरबत्ती ओवाळायची अशा पद्धतीने कुठलाही याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पाऱ्यापासून जे शिवलिंग निर्माण केलं त्या शिवलिंगाची पूजा केल्याने तुम्हाला बरेचसे लाभ मिळतात किंवा तुमची त्याला करोडो साधनेचं सुख प्राप्त होतं. परंतु तो तुमचा मूळचा जो प्रश्न होता की तुम्हाला अमरत्व प्राप्त करायचं होतं, तर ते अमरत्व तुम्हाला प्राप्त झालं का? नसेल तर त्यासाठी तुम्ही आणखीन काही भक्ती साधना केली का? नाही, मला जे उद्देश आहे ते मला प्राप्त झालं नाही.
आणि त्यापासून मला तसा लाभही प्राप्त झाला नाही. जो मला लाभ पाहिजे त्याला आध्यात्मिक याच्यानुसार, की जे अमर बनण्याची जी प्रक्रिया याच्यासाठी मी जे काही प्रयत्न करत होतो ते मला याच्यातून प्राप्त झालं नाही. कारण ज्या वेळेस मला स्वतःलाच डायबिटीज झाला आणि मी दूध, तूप किंवा भात हे पदार्थ खाऊ शकण्यामध्ये असमर्थ झालो होतो, त्यावेळेस माझ्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाला. मला कुठल्याही पद्धतीचं अमृतत्व मिळालं नाही आणि माझा हा शोध चालूच राहिला. मी एक हे पुस्तक लिहिलं, देहसिद्धी, स्वर्णसिद्धी आणि रससिद्धी नावाचं. लोक माझ्याकडे जे येत होते, अनेक पूर्ण जगामधून विविध ठिकाणांहून हे लोक माझ्याकडून घेऊन जात होते. पाऱ्याचं शिवलिंग असो, श्रीयंत्र असो, ब्राह्मण लोकसुद्धा माझ्या पाया पडून हे शिवलिंग घेऊन जायचे. आणि मी जर साधारण वस्तू 1100ला दिली तर ती पुढे 2100ला किंवा अन्य जास्त किंमत घेऊन ते दिले जात होते. तर या पद्धतीने मी सर्व हे करत असताना जवळजवळ 3.5 लाखाच्या वर माझे शिष्य होऊन गेले आणि लोक मलाच भगवानसारखं पूजायला लागले होते. पण मला त्याचं आतून समाधान होत नव्हतं आणि माझा हा शोध चालूच होता. यापूर्वी मी जे काही करत असताना माझी महिमा एवढी झाली होती की मलाच लोक भगवानसारखे पूजायला लागले होते. तर मी एक आश्रमसुद्धा बनवला होता की रससिद्धांत ब्रह्मविद्या केंद्र म्हणून हा आश्रम बनवला. आणि यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हा शेवटी जो काही फोटो बघत आहात, या पद्धतीची माझी दाढी होती आणि हे सर्व असा पेहराव होता माझा. लोक साष्टांग दंडवत करून जात होते आणि मी त्यांना आशीर्वाद देत होतो. तर मला या पद्धतीचं ज्ञान जेवढं होतं त्या पद्धतीने मी सगळं हे करत होतो. तर माझी महिमा एवढी झाली की लोक परदेशातून सुद्धा माझ्याकडे येत होते. कुंभमेळ्यामध्ये जर साधू संत जे येत होते, गाडी भरून भरून माझ्याकडे येत होते. मी यामध्ये एक रसेश्वरी दीक्षा नावाची दीक्षा देत होतो आणि त्यापासून अनेक जे फॉलोअर्स जे आहेत ते निर्माण झाले आणि त्यांनी ही दीक्षा घेऊन ते या पद्धतीचा उपक्रम करत होते. कारण यापूर्वी मला याच पद्धतीचं सगळं ज्ञान प्राप्त होतं आणि वर्तमानमध्ये ही जी काही उपलब्धी ही सर्वश्रेष्ठ उपलब्धी मानली जाते. सर, या सिद्धी तुम्ही ज्या करत होतात त्यापासून तुम्हाला बरेचसे आर्थिक लाभ झाले आणि बरेचशी तुमची परिस्थिती पण व्यवस्थित होती, तरीसुद्धा तुम्हाला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे वळावं असं का वाटलं? एक दिवस असाच बसलेलो असताना टी व्हीवर संत रामपालजी महाराजांचं सत्संग चालू होतं. तर त्यावेळेस त्यांनी जे काही गोष्टी, जे एक श्लोक उच्चारण केला त्यांनी कि जो करते हैं त्रिदेव की भक्ति उनकी कभी ना होवे मुक्ति. ये तिनके सुत है तीनों देवा अंधे जीव करत है सेवा. तीनों देव असुर अवतारा ताके भजे सकल संसारा. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ा संसार. कहे कबीर निज नाम बिना तुम कैसे उतरो पार. या पद्धतीने ते श्लोक बोलत होते आणि मला एक माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. कारण मला ज्यावेळेस कळलं की ब्रह्मा विष्णू हे सुद्धा नाशवान आहेत आणि यांचीसुद्धा जन्ममृत्यू होती आणि त्यांच्या अंतर्गत असलेले जेवढे बी त्यांचे भक्त आहेत, प्राणी, त्यांचीसुद्धा मृत्यू होती. तर मला एक मोठा धसका बसला. कारण मी जे काही शिवापासून अमृतत्व प्राप्त करण्याची जी काही इच्छा घेऊन बसलेलो होतो, तर त्यावर मोठा आघात झाला आणि मी पुन्हा संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघू लागलो. आणि अशाच पद्धतीने मला ते सत्संग अभ्यास करत असतानाच संत रामपालजी महाराजांकडे मी आकर्षित होऊ लागलो. संत रामपालजी महाराजांचं ज्ञान तुम्ही ऐकून भक्ती कधी घेतली आणि तुम्हाला काय कारण जुळलं की त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की संत रामपालजी महाराजांचीच भक्ती स्वीकारावी? संत रामपालजी महाराजांची एक विशिष्ट शैली आहे आणि ते अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जे सद्ग्रंथांमध्ये ते तुम्हाला लहान मुलासारखं अगदी बोट ठेवून तुम्हाला दाखवतात की यामध्ये लिहिलेलं काय आहे. कारण यापूर्वी आपल्या ज्या संतांनी जे सांगितलं होतं तर ते आपल्याला पूर्णपणे ज्ञान होतच नव्हतं आणि नाही आहे, कोणालाच ज्ञान नाही आहे. कारण गुरु बिन बेद पडे जो प्राणी समजेना सार रे अज्ञानी. ही जर उक्ती जर कोणाला जर लागू पडत असेल तर ती संत रामपालजी महाराजांनाच लागू पडते. कारण आजपर्यंत भगवान कोण आहे
वर्तमानामध्ये कुठल्याही गुरुला माहिती नाही, म्हणून ते एक आपली गर्जना करतात संत रामपालजी महाराज की नौ मन सुत उलझिया ये ऋषी रहे झकमार और सद्गुरू ऐसा सुलझा दे उलझे न दुजी बार. मग ते सांगतात की मला या गोष्टीने सुद्धा मोठा एक आघात झाला की वर्तमानमध्ये असलेले सगळे धर्मगुरूंकडे ज्ञान नाही. हे ऐकून मला सुद्धा आश्चर्य वाटले का खरोखर अशी काय गोष्ट आहे हे पाहण्यासाठी मी आणखी अभ्यास करू लागलो. आणि संत रामपालजी महाराजांचे जसे जसे मी सत्संग ऐकत गेलो तसं तसं माझ्यामध्ये प्रचंड परिवर्तन होत गेलं आणि मी ही नामदीक्षा त्यांची घेतली. सर, संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला कोणकोणते लाभ मिळाले? ज्यावेळेस मला प्रश्न पडला की आपण जे करतोय ते काहीतरी त्याच्यामध्ये उणीव आहेत आणि मला ज्यावेळेस रोग झाला, एक असाध्य रोग डायबिटीज झाला आणि मी दूध पिण्यामध्ये, तूप खाण्यामध्ये आणि भात खाण्यामध्ये असमर्थ झालो होतो. तर त्यावेळेस मला कुठेतरी आतमधूनच एक आवाज येत होती की आपण काहीतरी चुकतो आहोत आणि ते नेमकं कशाने साध्य होईल. तर हे शोध घेत असताना मी संत रामपालजी महाराजांकडे आकर्षित झालो. त्यांचं सत्संग पाहिलं आणि बारकाईने त्यांचा अभ्यास केला आणि ते जे काही सांगत होते ते अगदी शास्त्रशुद्ध आणि शास्त्र प्रमाणित सगळं सांगत होते. मी त्यांच्यापासून दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्या घेतल्या माझ्या शरीरामध्ये प्रचंड परिवर्तन होत गेलं आणि आज पूर्णपणे मी स्वस्थ आहे. मला कुठलाही 1 रुपयाची गोळीसुद्धा आज लागत नाही आणि मी पूर्णपणे स्वस्थ आहे आणि सर्व काही खाऊ शकतो. मी आज दूध पिऊ शकतो, तूप खाऊ शकतो आणि सगळ्या प्रकारचं स्वास्थ्य लाभ मला आज पूर्णपणे प्राप्त झालेला आहे. सर, सर्वसामान्य जनतेला आपण काय संदेश द्याल? मी यामधून एकच सांगू इच्छितो की आज संत रामपालजी महाराज विविध चॅनलद्वारे आपल्यापर्यंत जे ज्ञान पोचवत आहेत तर ते खरोखरच फार अद्वितीय आणि अलौकिक आहे. कारण ते ज्ञान जर तुम्ही बघितलं, आजपर्यंत भगवद्गीता कोण बोलतं हे आपल्याला जे काही माहिती आहे की आपण सरळ उत्तर देतो की भगवान कृष्ण बोलत आहेत, पण यामध्ये सुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा तत्वभेद लपलेला आहे आणि तो तत्वभेद संत रामपालजी महाराज दाखवत आहे की भगवान कृष्णांनी भगवद्गीतेमध्ये एक शब्दही बोललेला नाही. तर अशा पद्धतीचं सुद्धा जो खटका आहे हे ऐकून सुद्धा मला एक प्रकारचा माझा खटकाच उडाला आणि मी ते अध्ययन केलं. तर खरोखर भगवद्गीतेमध्ये कृष्णांनी एक शब्दही सांगितलेला नाही. ही गोष्ट खरोखर आहे, कारण ते ज्यावेळेस सिद्ध करून दाखवतात आणि त्यावेळेस आपण बारकाईने जर लक्ष दिलं तर खरोखर कृष्णाच्या शरीरामध्ये काल ब्रह्म ज्योतिनिरंजन काल ब्रह्म प्रवेश करून ही भगवद्गीता बोलतोय आणि ते आपली आयडेंटिटी देत आहे की हे अर्जुन, अब मैं प्रकट हुआ हुआ काल हूँ और मैं ही ब्रह्म हूँ और मुझ माम ब्रह्म का एक ओम एकाक्षर इति मंत्रम. म्हणजे तो काळ आपली ओळख देतोय की माझा एक ओम मंत्र जाप आहे. आणि भगवद्गीतेमध्ये जे ओम तत्सत जे आलेलं आहे तर आपण सर्व लोक ओमच्या बाबतीमध्ये या पृथ्वीवर जाणतो आहेत. तर या पद्धतीचे प्रश्न माझ्यासमोर निर्माणच होत होते आणि खरोखरच ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकत होतो तर आणखी बऱ्याच गोष्टी मला याच्यामधून समजले की भगवान कोण आहे. कारण त्यांनी ऋग्वेद मंडल 9 सूक्त 92 उघडून दाखवलं आणि त्यामध्ये दाखवलं की उसी कुसी कबीर अंगारी असी कबीर बंबारी असी ऋतधामा भुवनोपरी तिष्ठती. कुठे राहतात ते 3ऱ्या पृष्ठावर राहतात. पहिल्या पृष्ठावर हे ओमवाले भगवान राहतात, ज्याला कालब्रह्म म्हणतात, ज्याला आपण सर्वजण ओळखतो. आणि 2ऱ्या पृष्ठावर जे तत्वाले जे प्रभू आहेत त्याला अक्षर ब्रह्म म्हणतात आणि 3ऱ्या पृष्ठावर जे सतवाले प्रभू आहेत त्याला परमाक्षर ब्रह्म म्हणतात, म्हणजे पूर्ण परमात्मा. आणि ते कोण आहेत? ते कबीरदेव आहेत. कबीरदेव, पूर्ण परमात्मा कबीरदेव, ज्याला आपण कबीर साहेब म्हणतो. तर हे 4 युगांमध्ये येतात आणि ज्ञान देतात, आपल्या दृढ भक्तांना भेटतात. ज्ञानेश्वरीच्या एक याच्यामध्ये अध्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे या प्रकारचा की मुक्ताईची सनद या गोष्टीमध्ये दिले की हेची गृह्य ज्ञान नामदेवा लाभले आणि कबीराने कथिले 4 युगी. तर 4 युगात कबीर साहेब येऊन हे ज्ञान देत असतात. या गोष्टीचा उल्लेख संत रामपालजी महाराजांनी अगदी शास्त्र खोलून आपल्याला दाखवून दिलेला आहे. दुसरी गोष्ट की समर्थांनी
रामदास स्वामींनी सुद्धा, समर्थ रामदास स्वामींनी ही गोष्ट आपल्या याच्यात सांगितली आहे. पण आज तथाकथित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक बैठकीला तर जातात, पण त्यांना ही गोष्ट माहिती नाही की समर्थ रामदास स्वामी काय सांगतायत. की त्यांनी सांगितलं की कवेश्वर स्तवनमध्ये दिलेलं आहे की आता वंदू कवेश्वर, शब्द सृष्टीचे हे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. वेदांमध्ये ज्यांची महिमा आहे ते हे कवेश्वर, कवीर देव भगवान आहेत. आणि हेच समर्थ रामदास स्वामी सुद्धा सांगत आहे की हे परमेश्वर आहे. तर माझी प्रार्थना आहे की जे लोक समर्थ रामदास स्वामींना फॉलो करत आहेत, त्यांचे अनुयायी आहेत, तर समर्थ रामदास स्वामी जे सांगतायत ते हे जे की हे परमेश्वर आहेत, कबीर देव परमेश्वर आहे. आता वंदू कवेश्वर, शब्द सृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. वेदांमध्ये ज्यांची महिमा आहे हेच संत रामपालजी महाराज आपल्याला वेद उघडून दाखवत आहे. ते सांगताय की उसी कुसी कबीर अंगारियासी, कबीर बंभारियासी, कोळ ऋतधामा भुवन उपरी तिष्ठती. तिसऱ्या पृष्ठवर हे राहतात. तर हे अंगारियासी म्हणजे पापांचा नाश करणारे, बंभारियासी म्हणजे बंधनापासून मुक्त करणारे, अमर परमात्मा जर कोण असेल तर कबीर देव आहेत. आणि हे संत रामपालजी महाराज दाखवत आहे. आणि ते दाखवल्यामुळे हा संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारचा संघर्ष छिडलेला आहे की आपण जे आतापर्यंत केलेलं ते बरोबर आहे का, हे जे संत दाखवत आहे प्रमाणासहित ते बरोबर आहे. तर जे आपण हे केलेलं आहे तेही बरोबर समजा, पण अपूर्ण आहे. आणि जे संत रामपालजी महाराज सांगतायत ते पूर्ण आहेत. आणि पूर्ण परमात्म्याची भक्ती केल्याशिवाय, पूजन केल्याशिवाय आपल्याला मोक्ष होऊ शकत नाही, तुम्ही अमर होऊ शकत नाही. हे तितकंच सत्य आहे. हे संत रामपालजी महाराज आपल्याला जागोजागी आणि पावलोपावली आणि आपल्या सद्ग्रंथांच्या सगळ्या पानापानावर दाखवत आहेत की कबीर देव हेच पूर्ण परमात्मा आहे, हेच भगवान आहे. आणि हेच आदी गणेश पण हे जे, आणि आदी राम पण हे जे. तर ते आदिराम कोणी बिरला म्हणजे कोणी वेगळाच संत जाणतो, याविषयी ते जानकारी देत आहेत की खरोखर तेच त्यांच्या अतिरिक्त आदिराम कोण आहे, आदी गणेश कोण आहे, जगदंबा कोण आहे. तर जगदंबा म्हणजे सगळ्यांची आई, त्वमेव माता पिता त्वमेव बंधुच्च सखा त्वमेव. असं जर काही कोणाला लागू पडत असेल श्लोक, तर ते म्हणजे पूर्ण परमात्मा कबीर देव आहे. आणि भगवद्गीतेमध्ये ज्याचं वर्णन सांगितलेलं आहे, गीता अध्याय 15च्या ह्याच्यामध्ये दिलं आहे की 16 आणि 17मध्ये दिलेलं आहे की ओम आणि तत्, ब्रह्म आणि परब्रह्म हे दोन्ही नाशवान प्रभू आहेत. आणि परमाक्षर ब्रह्म, उत्तम पुरुष ते अन्य, या दोन्हींपेक्षा जे अन्य उत्तम पुरुष आहे, उत्तम पुरुष ते अन्य परमात्मा इथे उद्धारते, त्यांना परमात्मा म्हणतात. तर हे भगवद्गीतेतही स्पष्टपणे दिलेलं आहे की परमात्मा या दोन्हींपेक्षा अन्य आहेत. ओम आणि तत्वाले जे प्रभू आहे, ब्रह्म आणि परब्रह्म यांच्यापेक्षा जे अन्य उत्तम जे आहेत, तर ते पूर्ण परमात्मा आहे. आणि संपूर्ण भगवद्गीता संत रामपालजी महाराज आपल्याला उघडून दाखवत आहे आणि याच्याविषयी संपूर्ण जानकारी देत आहे. शेवटी गीता अध्याय 18च्या 62, 64 आणि 67मध्ये सांगितलेलं आहे की हे भारत, तू सर्व भाव से उस परमात्मा की शरण में चला जा जहाँ से परम शांति और शाश्वत स्थान को प्राप्त होगा. म्हणजे त्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की हे भारत, हे अर्जुन, तू असे काही स्थानावर तुला जायचं आहे की ज्याच्याने तुला खरी परमशांती म्हणजे काय की जन्म आणि मृत्यूची तलवार जोपर्यंत लटकलेली तोपर्यंत मनुष्याला शांती नाही होऊ शकत. तर हे संत रामपालजी महाराज समजून सांगताय की जे काही आपण ज्ञान ग्रहण केलेलं आहे याच्याने आपण स्वर्गात जाऊ. आणि स्वर्गात गेल्यानंतर जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहू देतील. आणि नंतर यांनी नरकही बनवून ठेवलेला आहे. तर नरकाचे कैर तुटल्यावर तर जेवढे सुख प्राप्त केले ते सगळे विसरून जाऊ. आणि एवढ्याने यांचं समाधान होत नाही, त्यांनी 84 बी बनवलेली आहे. ती त्यामध्ये तुम्हाला काय बनवतील, गधा, कुत्ता, सुवर या पद्धतीचं कुठलंही शरीर तुम्हाला लावून टाकतील. तर यांच्याच तोंडाचा न्याय आहे की स्वर्ग जे दाखवलेलं आहे ते आपल्याला एक स्वर्गाचं चॉकलेट, जसं लहान मुलाला आपण चॉकलेट दाखवून त्याच्याकडून काही आपण करून घेतो, तर तशा पद्धतीचं हे स्वर्ग नावाचं चॉकलेट आहे. आणि त्यानंतर ब्रह्मलोकमध्ये बी सीधं सांगितलं आहे भगवद्गीतेमध्ये की ब्रह्मलोक में भी गए हुए प्राणी वापस पुनरावर्ती में आ जाते. ते वापस येऊन जातात, त्यांचा मोक्ष होत नाही. आणि हे संत रामपालजी महाराज सांगतायत. म्हणून हे व्यर्थ ठरतं. एकदम तुम्हाला चुकीचं म्हटल्याने हे वेगळं वाटत असेल, पण अशा अर्थाने चुकीचं आहे की त्या अमर परमात्म्याच्या ज्ञानापुढे हे शून्य ज्ञान माहिती पडतं. तर तशा अर्थाने हे चुकीचं आहे किंवा हे व्यर्थ समजलं जातं. या ठिकाणी आपल्याला याचं खूप महत्त्व आहे आणि खूप वाटतं बी तसं. पण ज्यावेळेस तुम्ही तत्त्वज्ञान
संत रामपालजी महाराजांकडून समजून घ्याल आणि समजेल तुम्हाला, तर मनुष्य जीवन याच्यासाठी मिळालेलं आहे की तुम्ही खरोखर अमर परमात्म्याचं पूजन करून आणि पुढचा मोक्ष प्राप्त करणं. मोक्ष म्हणजे काय की कुठल्या तरी सागरामध्ये विलीन होऊन जाणं नाही. कारण आतापर्यंतच्या ज्या काही व्याख्या होत्या त्या अशाच प्रकारच्या होत्या. तर मोक्ष म्हणजे तुम्हालाही अशी सृष्टी वरती पण आहे, जशी इथे मनुष्य प्राणी आहेत तसे अमर लोकमध्ये सुद्धा सृष्टी आहे आणि तिथले भगवानही मरत नाही आणि तिथले माणसंही मरत नाही. अमर शरीर प्राप्त होऊन जाणे म्हणजे खरा मोक्ष आहे. तर या ठिकाणचे भगवानही मरतात आणि माणसंही मरतात. याला मृत्यूलोक म्हणतात किंवा याला भवसागर म्हणतात. भवसागर म्हणजे काय? दुःखाचा सागर. स्पष्टपणे इथलेच लोक सांगतायत की हे ज्ञान भवसागर म्हणजे काय? दुःखाचा सागर. जसं मिठाच्या सागरमध्ये साखरेचं खांड सापडणार नाही, तसं इथे दुःखाच्या अतिरिक्त काही नाही, हेच लोक कबूल करतायत. आणि यांच्यानुसार आपण जर वागत गेलो तर दुःखाच्या सागरमध्ये काय घेऊन खाणार? की तुम्ही जे गटांगळ्या खातायत की कुठल्याही पद्धत थोडंसं तुम्हाला वरती आल्यानंतर थोडासा श्वास येतो तर तेवढंच बरं वाटतं आणि पुन्हा पुन्हा डुबतात. तर हा भवसागर आहे, दुःखाचा सागर आहे. सुख नावाची वस्तू इथे नाही, हे संत रामपालजी महाराज समजून सांगताय. म्हणून तुम्हाला ते तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर तुमची इथली आस्था सुटल आणि ती आस्था सुटल्यानंतर नियमानुसार अंत समयमध्ये ज्या प्रभूची मध्ये तुमची आस्था असेल त्या प्रभूच्या लोकाला तुम्ही चालले जाल. तर हे तुम्हाला संत रामपालजी महाराज ज्ञान देत आहेत की तुमची इथली आस्था, कारण नियम असा आहे या पृथ्वीवरचा, याला कर्मसृष्टी म्हणतात, की जसं तुम्ही कर्म कराल आणि जशी तुमची आस्था अंत समयमध्ये असेल तसे तुम्हाला ती प्राप्ती होऊन जाईल. जर तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेशचं ज्ञान असेल तर तुम्ही स्वर्गात जाल आणि स्वर्गापासून तर तुम्हाला आता कळालंच आहे की नंतर तुम्ही नरकात बी जाल आणि नंतर 84मध्ये बी जाल. तर हे अपूर्ण ज्ञान एवढंच सांगताय की त्यांना कळकळ आहे, परमात्म्याला कळकळ आहे की माझे पोरं ह्या लोकामध्ये अडकून पडलेले आहेत, तर त्यांना काढण्यासाठी ते कोशिश करतायत. तर आपल्याला अपूर्ण ज्ञान या काळ भगवाननी अशा पद्धतीने देऊन ठेवलं आहे. तर आपण तेवढीच इच्छा करतो आणि तेवढंच आपल्याला प्राप्त होतं आहे. कारण याला एक महत्त्वपूर्ण अशी एक गोष्ट आपल्यापासून लपवलेली, तर याला 1,00,000 लोकांचा रोज आहार करावा लागतो, ज्याला आपण काळ म्हणतो. भगवद्गीतेत तो म्हणतो ना की ज्यांनी विराट रूप ज्यावेळेस दाखवलं तर त्यावेळेस अर्जुन म्हणतो तुम ऐसे कैसे प्रभु हो, तुम तो देवताओं को खा रहे, मनुष्यों को खा रहे, इवन राक्षसों को भी खा रहे, और वही तुम्हारे आगे हाथ जोड़े हुए अपनी मंगल की कामना कर रहे, तुम उन्हीं को खा रहे. म्हणजे अर्जुन ते सांगतोय की बा तुम्ही असे कसे प्रभू आहात की जे लोक तुमच्या पुढे हात जोडून उभे आहेत आणि तुम्ही त्यांनाच खातायत. तर तो उत्तर देतो की अर्जुन, मी प्रकट झालेलो काळ आहे. तर 18 करोड लोक हा महाभारतामध्ये खाऊन गेला आणि आपण ह्याचीच पूजा करतोय. हा स्वतः बोलतोय, परमात्म्याने ह्याच्या अंतकरणामध्ये आपल्याला जे बोलून घ्यायचं आहे ती वाणी ह्याच्या अंतकरणामध्ये फॅक्स केली असं समजा, आणि तो बोलतोय की तो मी भगवान नाही असं स्पष्टपणे सांगतोय तो. पण आपल्याला हे समजत नाही, कुठल्या धर्मगुरूला हे आजपर्यंत समजलं नाही. तो सांगतोय की अर्जुन अब मैं प्रकट हुआ वहाँ काल हूँ, मैं ही ब्रह्म और मुझ माम ब्रह्म कैक ओम एकाक्षर इति मंत्रम. मी त्रिगुणमयी मायाने लपलेला असतो, कधी कोणासमोर येत नाही, अव्यक्त राहतो. म्हणजे तो प्रकट असून बी तो समोर येत नाही. आणि ही जी लपून राहण्याची जी काही माझी गोष्ट आहे ही अनुत्तम आहे, उत्तम नाही, हे स्पष्टपणे दिलेलं आहे त्याच्या भगवद्गीतेमध्ये. की त्याच्याकडून परमात्म्याने बोलून घेतलंय की तू जी त्रिगुणमयी मायाची षड्यंत्रबाजी रचलेली त्याच्याविषयी बी बोल आणि भगवान कोण आहे ते बी बोल. तर तो बोलतोय काळ ब्रह्म की मी ती ब्रह्मा विष्णू महेश ही माझी त्रिगुणमयी माया आहे आणि फार दुस्तर आहे, फार खतरनाक आहे, आणि याच्या तावडीतून जर सुटायचं असेल तर तू अमर परमात्म्याला ग्रहण करशील आणि माझ्या लेवलचे सगळे साधनांचं पुण्य माझ्यामध्ये सोडून जाशील, त्याच वेळेस मी तुला सोडेल. गीता अध्याय 18:62 सांगतोय तो, हे अर्जुन मैं तुझे गोपनीय से गोपनीय रहस्य बताता हूँ की ह्या सगळ्या पूजा अर्चा सर्व धर्मांड परित्यज्य माम, म्हणजे सगळ्या धर्माच्या माझ्या लेवलच्या जेवढ्या बी पूजा अर्चा तू केलेल्या आहे त्याच्या जी काही कमाई केलेली पुण्यफळ कमावलेलं आहे ते माझ्यामध्ये सोडून जा, आणि त्यावेळेस मी तुला एकम शरणम ब्रज, आणि त्या एकमे अद्वितीयच्या शरणमध्ये चालला जा, त्यावेळेस मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेल. अशा पद्धतीने हा काळ ब्रह्म सांगतोय. कारण अमर परमात्म्याच्या शरणमध्ये जाण्याची ग्वाही आपण देऊ आणि इथले पुण्य त्याची कमाई केलेली त्याला वापस सोडून जाऊ, तरच तो सगळ्या पापातून मुक्त करेल. आणि पाप नाश झाल्याशिवाय मोक्ष होऊ शकत नाही. तर पाप नाश करण्याची इथे साधना नाही आहे. कारण तुम्ही कुठल्याही धर्मगुरूला विचारा, शेवटी तुमचं काम जर नाही झालं, तुमचा रोग नाहीसा नाही झाला, तर ते तुम्हाला सरळ सांगतील की तुम्हारे कर्मों में ये तुमको
वो भुगतना ही पडेगा. म्हणजे तुमच्या कर्मात आहे ते तुम्हाला भोगावंच लागेल. आणि जर आपल्याला भोगायचंच आहे तर मग पूजा अर्चा कशासाठी लावलेल्या आहेत विचार करा तुम्ही. तर हे खरोखर आजपर्यंत जे आपण करत होतो तर हे खरोखर वायफळ आहे, व्यर्थ आहे आणि अगदी कवडीचं ज्ञान नाही आहे असं समजा तुम्ही. आजपर्यंत मी बी या ज्ञानाला खूप हे समजत होतो. लोक मला पूजत होते, माझ्याकडून ते दीक्षा प्राप्त करून घेऊन जात होते. कारण हे असं वर्णन याच्यामध्ये दिलेलं असल्यामुळे हे सगळं मी करत असतानासुद्धा ज्यावेळेस पूर्ण परमात्म्याचं तत्त्वज्ञान समोर आलं आणि त्याच्याशी तुलना झाली तर त्यावेळेस कळायला लागलं की एक खरोखरच अतिशय कवडी मुलाचं 2 कवडीचं ज्ञान नाही आहे आणि आपण यालाच कवटाळून बसलेलो आहोत. तर माझी प्रार्थना आहे, सर्व जनतेला प्रार्थना आहे की आपण तथाकथित ह्या देवी देवतांना, हे काही आपले दुश्मन नाही आहेत, हे भाऊबंधू आहेत. पण जसा एक भाऊ दुसऱ्या भावाचा आदर करेल आणि माता पिताचं पूजनीय बघल तर त्या पद्धतीने पूर्ण परमात्मा कबीरदेव हे आपले माता पिता आहेत. आणि माता पिता समोर दुसऱ्या 4 लोकांना तुम्ही म्हणून बघा की हे बी माझे माता पिता, हे बी माझे माता पिता, तर माता पिताला आवडेल का? नाही आवडणार. तर तशाच पद्धतीने संत रामपालजी महाराज सांगताय की अमर परमात्मा हे पूजनीय आणि बाकी देवी देवता हे आदरणीय, सन्माननीय, पूजनीय नाही आहेत. हेच एवढंच सांगताय संत रामपालजी महाराज की आपण जे काही देवी देवतांचं करतोय हे आदरणीय, सन्माननीय, पण पूजनीय फक्त एक अमर परमात्मा. हेच भगवद्गीतेत सांगितलं आहे की अर्जुन उस अमर परमात्मा के अलावा अन्य किसी देवी देवता का पूजन नहीं करना है. अनन्य भावाने, अनन्य म्हणजे काय, त्यांच्यासारखी पूजनीय असता अन्य दुसऱ्या देवी देवतांमध्ये नको, बस एवढंच सांगितलं आहे. जसं एखाद्या घरामध्ये स्त्री आपल्या पतीमध्ये एक वेगळा भाव असतो आणि देर जेठ यांच्यामध्ये वेगळा असतो. देर जेठ हे तिच्यासाठी आदरणीय झाले, सन्माननीय झाले आणि पती तिच्यासाठी पूजनीय झाला. तर या पद्धतीने सगळं हे आपलं कुटुंब आहे, परमात्म्याचं जसं कुटुंब आहे तर तशा पद्धतीने हे आपलं इथे व्यवस्था ठेवलेली आहे आणि आपण ह्याच व्यवस्थेमध्ये अडकून पडलेलो आहोत. तर हे ज्ञान आपल्याला, हे तत्त्वज्ञान घेतल्याने हे समजेल की हे देवी देवताही दुश्मन नाही आहेत, हे आपले भाऊबंधू आहेत, पण हे पूजनीय नाहीत, केवळ पूजनीय अमर परमात्मा आहे. संत रामपालजी महाराज आपल्या वाणीमध्ये सांगतात, एक की साधे सब सदे, सब साधे सब जाय, माली सीचे मूल को फले फुले आघाय. तर त्या मुळाला जर तुम्ही पाणी टाकलं, मुळाची जर पूजन केलं तर सर्व देवी देवतांचं पूजनाचं फळ प्राप्त होईल. आणि जर एखाद्या देवी देवताला तुम्ही पूजन केलं तर तोच देवी देवता तुमच्या हृदयात राहील आणि तेवढंच फळ तुम्हाला प्राप्त होईल. तर ही सोपा मार्ग तुम्हाला संत रामपालजी महाराज सांगताय की सर्व देवी देवतांचं पूजनाचं फळ आणि अमर परमात्म्याचं बी पुण्यफळ जर प्राप्त करायचं असेल तर एक अमर परमात्म्याला पूजा, अन्य दुसऱ्या देवी देवताला पूजणार तर तेवढाच लाभ होईल. त्याला 4 आणि 8 आणे आपण लाभ म्हणू शकतो. आणि हे जे तुम्हाला खरोखर अनमोल, त्याला हिरा समजा किंवा लाल समजा, असं हे ज्ञान आहे. सर, जसं की तुम्ही सांगत आहात, श्रोत्यांना विनंती करत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे खरं ज्ञान आहे, हे पूर्ण ज्ञान आहे. जर ही गोष्ट ऐकून कोणी एक साधक किंवा श्रोता नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या टी व्हीच्या पडद्यावर आपल्याला जे काही नंबर दिसतील त्या नंबरांवर जर तुम्ही डायल केले तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदान केंद्र उघडले आहेत. आणि त्यापासून तुम्हाला माहिती मिळेल की आपल्या जवळच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर तुम्ही ती गोष्ट, त्यांची नामदीक्षा घेऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचाही खर्च नाही आहे. उलट त्यांच्याकडून मिळालेले मंत्र कार्ड, तुम्हाला ती प्रार्थना पुस्तिका, फोटो वगैरे संपूर्णपणे मोफत दिले जाईल. धन्यवाद. सत्साई. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.